आई तुला कालच फोन केली होती ना मी, वहिनीला ना भाऊला पाठव म्हणून सायंकाळपर्यंत. नाही तर तू तरी ये म्हणून. त्यांच्या नाही जमत असेल तर तुम्ही दोघे जण आले असते. काही इंदू तुझ्या भावजीच्या मावशीच्या घरी होता विसर्जन गणेशजीच्या, तर ते तिथं गेली होती ना. काल सायंकाळच झाली त्यांना यायला. आता येऊन राहिले दोघेही जण येऊन राहिले. किती वाजे येतील? निघायचेच आहेत का? आता निघतेत ना बेटा. काय 4 दिवसाच्या आधीपासून सांगून ठेवली होती यावर्षी गणेशजीची मूर्ती आमच्याकडून आहे तर जेवण बिवण राहील आमच्याकडून म्हणून. कमी करावं लागते का विसर्जनाच्या दिवशी? कोणीच नाही आहे. आता कोणाला बोलू वेळेवर? सांगू नाही बाबा, तुम्ही ऐका नाही ना काही नाही. कोणाची आस राहते? आपल्या आई वडिलाचीच आस राहते ना, भाऊ भाऊजीचीच राहते. बाकी पाहुणे तर वेळेवर येतात, ते का करू लागतात का? हो बाई नाराज नको होऊ ना. आता येऊन राहिले. काय येऊन राहिले म्हणते तर माहित नाही. आता एका दिवसाच्या आधी आले असते नंदेच्या घरी तर का बिघडत होता का? जरुरी होता का तिकडे मावशीच्या घरी जाणे? आणि मग ते गेले तर तू यायला पाहिजेत होती ना. तुझ्या घरच नाही सुटत. ठेवतो मी फोन. या नाही नको या. बाई अशी नको बोलू ना बेटा. का नको बोलू? केव्हाही बोलवला का अशीच करते आई तू. काय झालं इंदू? कोणासोबत जोरात बोलत होती? काही नाही, आईला लावली होती फोन. बापा आले नाही ना? तू तर म्हणत होती ना कालच येणार आहेत सायंकाळपर्यंत म्हणून. तेच तर हो, त्याच्यासाठीच तर रागवली आईवर मी. बघा ना, सांगू नाही 4 दिवसाच्या आधी सांगू नाही की विसर्जनाला एका दिवसाच्या आधी याल म्हणून. आता आले नाही. आता निघत आहे म्हणते घरून. अरे तर तू कशाला अशी चिडचिड करून राहिली ना, टेन्शन घेऊन राहिली? आज बाप्पांचं विसर्जन आहे असं टेन्शन घेऊ नको. बाप्पावर भरोसा ठेव, सगळं बाप्पा ठीक करतील. मला आनंदी मनाने बाप्पांना निरोप दे बाप्पा. आहे हो, मी आनंदीच आहे. मी कशाला टेन्शन घेईन. पण बघा ना, स्वयंपाक वगैरे करायचा आहे, नैवेद्याचा करायचा आहे. आणि मग तिथं काला वगैरे फुटेल तेव्हा आपल्याला जायचंच आहे गणेशजीच्या मंदिरामध्ये. तिथं पूजा वगैरे होते तर तिथंच आपल्याला वेळ लागेल. तोपर्यंत तर इकडे आता 2 वाजेपर्यंत आपला स्वयंपाक पाणी हा तो सगळं नैवेद्याचा वगैरे झाला पाहिजे ना. होते सगळं होते, टेन्शन घेऊ नको. गावातल्या बायांना सांगितली का? सांगून पाठवली का? आता रजनीला सांगितली होती घराकडे येशील म्हणून, याचीच आहे. अजून तिथं मंदिरात पण महाप्रसाद आहे ना. हो महाप्रसाद आहे, तर मी का म्हणतो जास्त स्वयंपाक करू नको. महाप्रसाद का असं पोटभर मिळणार आहे का? मी का म्हणतो भात कमी मानशील, मग बनवता येते नंतर वाटल्यास. हो ते भाजीपाला आणून द्या ना पटकन. तुम्ही ना लवकर आणून नाही देत ना, काही नाही. कालच आणले असते तर. आता चाललो ना विशाल सोबत, तिथं पण लागते महाप्रसादीला. काय गोबी आलू टमाटर मिरची आणायचे आहेत. आणि घरी का आणायचं आहे? हो मी काय म्हणते 2 भाज्या बनवू. आता वांग्याची भाजी खायला नाही बघत तर पाटोळीची भाजी बनवू म्हणतो. आणि दुसरी आलू चण्याची भाजी. मग वांगे नको आणू का? नाही चणे भिजू टाकले आहो मी. आलू घेऊन येऊन जा. त्या दिवशी आणलो होतो ना आलू 5 किलो. नाही आहेत, किलो काच आहेत फक्त. 5 किलो आणून घ्या म्हणजे होते. मग बाकी सगळं सामान तर आहे. मिरच्या टमाटर काही लागत नाही का? नाही लागतात. मिरची आणून घ्या अर्धा किलो, टमाटर आणून घ्या 5 किलो. बाकी किराणा वगैरे तर नाही लागत काही. आणि ते काल्यासाठी लाया वगैरे झाल्या का वेचवाच करून? हो काल बोलवली होती बायांना, वेचवाच करून झाल्या. ते देऊन दे. आता झाबरू येऊन राहिला, त्याच्याकडे देऊन दे काल्याचं सामान जो आहे तो घरी. गुळ आणलं होतं ना, गुळ पण देऊन देशील. हो ठीक आहे ना, देतो. काकाजी चला ना. ते विशालाला वाटते. हो आलो. अरे इंदू थैला कुठं आहे? तिथेच बघा, दरवाजाच्या मागे लटकवला आहे. बघा ना, दरवाजा साईडला करून बघा. हा मिळाला. काकडी गाजर आणाल. हो ह्या रजनीलाही लवकर यायला सांगितली होती. का करते तर माहित नाही. ही याचीच आहे. रजनी किती वेळ केली तू यायला? आता ताई सगळे कामं बिमं घरचे मलाच करावं लागतात. मग उशीर होईल नाही तर का? तरी बापा कपडे लत्ते तसेच धुवायचे ठेवले, भांडे पण आहेत घासायचे. फक्त स्वयंपाक केली ना आली पटकन. सांगा का म्हणता? तू ना आधी बोलवायला जा. शांतताईला, कुंताच्या घरी, ललिताच्या घरी स्वयंपाकाला बोलवला म्हणून सांग. ठीक आहे ना, जाते सांगते. ताई घराला पोचा वगैरे लावायचा असेल ना? लावली बापा मी लावली. तू काही आली नाही लवकर. म्हणलं अजून हे बोलवायला जाईल तर कधी पोचा लावेल. मीच लावली. कालपासून सांगून ठेवली होती तुला लवकर येशील म्हणून. जा पटकन सांगून ये, मग सांगते दुसरे कामं. हो येते. माझ्या डोक्यातूनच निघाला. आता सरपंचाची होते घरी, वरून गंज काढून द्या म्हणायची आठवण विसरली. वहिनी. अरे झाबरू आला वाटते, त्यालाच गंज काढून मागते. दया न्यायासाठी आला असेल. अरे झाबरू एक काम कर बरं. थोडा कशाच्या बहिणी? थोडा पाट्यांवरती चढ बरं. तिथं गंज आहे स्वयंपाकाचे, गंज काढून दे बरं. हो ठीक आहे ना.
हो रे धनपत, तयारी नाही झाली का? सकाळीच म्हटली ना लवकर निघा म्हणून. चहा पाणी प्या ना निघा म्हटली. मी करीन स्वयंपाक घरी. तर ह्या तुझ्या बायकोची तयारीच नाही हो ना, तुझीही नाही होत नाही. आई माझी तयारी झाली, पण रुक्मिणीची तयारी व्हायची आहे ना. स्वयंपाकही नाही केला तरी तिची तयारी व्हायचीच आहे का? का करते तर आता माहेरी जायचा राहिला असता की नाही तर आतापर्यंत तयारी होऊन गेली पण असती. आता नंदेच्या इथं जायचं आहे तर बाईची तयारीच नाही होत आहे नाही. नाही नाही आई, तसं नाही. आता आंघोळ बिंगोळ केलं ना, आता केस बिस करते, पावडर बिसणं लावते, क्रीम वगैरे लावते. वेळ लागते ना बायांना थोडा. राहू दे तू पण तिच्याकडूनच निघशील. रुक्मिणी चल ना लवकर, नाही झाला का? चला बाबा, खूप घाई सोडून दिले तुम्ही पण. किती वेळ झाला. नाही झाला का तुझ्या, नाही झाला का तुझ्या, लावले माझ्या मागे. उशीर होतो ना, उशीर होतो. ताईच्या घरी कोणी करणारे नाही आहे, वाट पाहून राहिली ताई. हो मलाही समजते, पण आता का अशीच येऊ का? केस बिस पण नको करू, क्रीम पावडर पण नको लावू. चल आता झाला असेल तर चल पटकन. हो चला. पर्स वगैरे पकडत नाही का? बघा आता तुम्ही आवाज दिले तर बेडवरच राहिली पर्स पकडलीच नाही, तशीच आली. करा गाडी सुरू तुम्ही, मी मागे येऊन येते पर्स धरून. ये पटकन ये. तो थैला दिली होती, तो थैला कुठं आहे तर? ताईकडे न्यायचा ना, तो लयाचा थैला. हो लटकवलो ना आई, गाडीला लटकवून झाला. येतो आई मग. हो पोहोचला की फोन कर मग. रुक्मिणी ते ओढणी बरोबर धर. हो आई हो. बसली का? हो चला. हॅलो. गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की गणेश मंडपामध्ये काल्यासाठी लागणारी सामुग्री लवकरात लवकर आणून देण्याची कृपा करावी. तसेच आज दुपारी 2 वाजता काल्याचा कार्यक्रम होईल. शांता गणपतीच्या मंडपामध्ये नेऊन दिली का? काल्यासाठी जो सामान लागते नेऊन दिली का? नाही ना बाबा, आता घरचे कामच करत होते, केव्हा नेऊन दिली. नेऊन द्या ना तुम्ही थोडे. दे ना, तर नेऊन देतो ते. हो देते. तो लोणचं बिंचही लागते. एका वाटीत लोणचं देऊन देशील. आणि चण्याची डाळ भिजू टाकली होती का? हो टाकली आहे ना, चण्याची डाळ टाकली आहे भिजू. आणि पोहे घेऊन जा, आता लाई आहेत नाही. आणि गुड आहे. शांताताई रजनी हो ना, मी म्हटली कोण आवाज देते बाबा. शांताताई, तुम्हाला सरपंच ताईने स्वयंपाक करायला बोलवलं. अरे हो, विसरलेच होती मी. त्यांच्याकडून गणेशजीची मूर्ती आहे यावर्षी दिलेली, तर जेवण देतील. बरोबर आहे, लवकर यासाठी सांगितलं आहे. लवकर झाल्या पाहिजे म्हणत होते स्वयंपाक. मग 2 वाजेपासून तिकडे गणपतीच्या मंडपामध्ये जावं लागेल म्हणत होते. हो बरोबर आहे ना. कोणाकोणाला सांगितली मग स्वयंपाकासाठी? सांगितली ना, ललिता ताईच्या इथं सांगितली, कुंता ताईच्या इथं सांगितली, मंजुळा काकूला सांगितली, अजून ते सूर्यकांत ताईला सांगितली. आणि दुर्गाला नाही सांगितली का? सांगितली ना बाबा, दुर्गा ताईलाही सांगितली. नाही सांगेन तर कसा होईल? तर दुर्गाला नाही सांगेन तर ते दुर्गा ना माझेच केस खिचेल. आणि रजनी, काल्याचं सामान नेऊन दिली का गणपतीच्या मंडपमध्ये? त्यांच्याजवळ दिली बापा, सिटीच्या पप्पांजवळ. म्हटलं नेऊन द्याल, मला ह्या सरपंच ताईने बोलवला होता ना, लवकर ये म्हणत होत्या. असं म्हणजे नेऊन दिला नाही? हो नेऊन दिला असतील. या ताई मग लवकर. मी जाते. हो येते. शांता, तुम्ही स्वयंपाकाला जाल ना, मग तिथे महाप्रसाद आहे गणेशजीच्या मंडपामध्ये. महाप्रसाद कोण बनवेल मग? कोण बनवेल म्हणजे एवढे सारे माणसं आत बनवू नाही शकत का? तर यावर्षी जेवण देतो म्हणत आहेत त्या. महाप्रसाद ठेवायला नाही पाहिजेत होती नाही का? काही नाही होत ना ठेवले तर. आता दरवर्षी राहते आणि यावर्षी नाही ठेवले असते का? येतो आम्ही 2-3 बाया येतो, इकडेचा थोडासा करू लागतो आणि मग येतो. दे ना पटकन, दे ना, काल्याचं सामान नेऊन देतो. हो तुम्ही नेऊन द्या, मी जाते इंदूच्या इथं. पटकन तिकडे करू लागतो आणि मग गणेशजीच्या मंडपाकडे यावं लागेल. वहिनी जेवण करता का? नाही ताई, उपवास आहे ना, कारला फुटेपर्यंत नाही करत जेवण. मग भाऊसाठी थोडासा नाश्ता बिस्ता बनवून द्या. भाऊ खाईल ना काहीतरी. नाही ते पण म्हणाले पकडतो म्हणून उपवास. राहा म्हटली काला फुटेपर्यंत. 2 वाजेपर्यंतची तर गोष्ट आहे. हो आम्हाला पण उपवास आहे की नाही, म्हणून मी स्वयंपाक वगैरे काही केली नाही. आले का बाया स्वयंपाकवाल्या? नाही आजच आहे. ते गंगू मावशी आली तर लसण वगैरे छिलत आहे, दिली त्यांच्याकडे. ताई चुलीवरच करायचा आहे का स्वयंपाक? हो चुलीवरच करायचा आहे. काड्या आहेत वगैरे वाढल्या चांगल्या. पेटवू का मग चूल, की कोणता दुसरा काम करू? वहिनी एक काम करा, आधी तुम्ही चूल वगैरे नका पेटवू. येतील त्या बाया मग बरोबर करतात. आधी नैवेद्यासाठी मोदक बनवा लागतील ना, 21 लाडू बनवा लागतील. तर तो काम करा तुम्ही. हो ठीक आहे ना. कुठं आहे सामान द्या. पाहुणे तर येऊन गेले आहेत. कधी आल्या तर वहिनी? आत्ताच आल्या. चहा वगैरे झाला फक्त. बापा वहिनी, नंदेच्या घरचं काम एका दिवसाच्या आधी यायला पाहिजे ना. हो ताई बरोबर म्हणता, पण मी गावी गेली होती. माझ्या मावशीच्या इथं गणपती विसर्जन होता तर
इथं 9 दिवसाचा राहते, तर मग यायला मला वेळ झाली, सायंकाळच झाली. हो बरोबर आहे म्हणा. आई नाही आला का? नाही ना ताई, दोघींच्या नाही जमत. आई आल्या असत्या तर मी नाही आली असती. आई म्हणायला बसल्या, तू काम तरी करू लागशील, मी का बसलीच राहीन अशा वगैरे म्हणायला बसल्या. चांगला झाला ना आले तर तुम्ही. पण काल यायला पाहिजेच होता. काल मस्त कबड्डी स्पर्धा वगैरे होत्या. मस्त मजा आली. हो का? कोणाच्या बायांच्या कबड्ड्या होत्या का? हो बायांच्याच होत्या ना. वहिनी माहित आहे, 2 टीम केला होता. माझी एक टीम होती आणि शांताताईची एक टीम होती. शांताताई जिंकल्या बापा, मी हारली. असं का? बाप रे बाप. का सांगून वहिनी, एवढे हातपाय दुखत होते रात्री, काही सांगू नका. काल कबड्डी खेळला तर हो बापा कुंता, खूप हातपाय दुखत होते. खेळायला तर काही नाही वाटलं, पण मग रात्री असा दुखणं भरला नाही. या शांतताई ना मार खिचत होत्या. हो बापा, माझ्या तर हातनं पाय दोन्ही खरचटले. पण नाही का, या सूर्यकांताची मजा आली. सूर्यकांताची खूपच मजा आली बापा काल. तिला तर एकही खेळता नाही येत. हो ते नाही म्हणत होती, मी नाही येत म्हणे खेळायला, मला एकही खेळता नाही येत म्हणे. पण आम्हीच मग जबरदस्ती केला, म्हटलं खेळता नाही येत तरी चाल. मग तुमच्या टीममध्ये 4 जण, मग आमच्या टीममध्ये 3 जण झाले नसते का? जशी आली तसेच तिला आउट केलं आम्ही. चला जाऊ द्या, हार जीत तर होत राहते, पण खूप मजा आली मस्त. मग पहिला नंबर तुम्हाला आला का? हो आम्हाला आला पहिला नंबर. आणि दुसरा नंबर? किती नंबर होते तर? 2च नंबर होते आणि 2च टीम पण होत्या. आम्हाला पहिला आला आणि इंदू वगैरेंना दुसरा नंबर. असं का? टीम जास्त पाहिजेत होते, मग मजा आली असती अजून. कुठं वहिनी, सगळे वावरात वगैरे जातात ना बाया. कुठं एकही घरी नाही राहत. गावामध्ये बायाच नव्हत्या, आम्हीच होतो एवढे, मग एवढेच जणी खेळलो. चला बापा, पटापट आता स्वयंपाक करायचा आहे, मग लवकर तिकडे पण जायचं आहे. आम्ही थोडा वेळ करू लागतो आणि मग तिकडे महाप्रसादीच्या पाहावं लागेल ना, तिकडे जायचं आहे मग. हो करा ना. आता हे डब्यामध्ये कणिक आहे, 5 पायल्या भिजवून घ्या. आणि शांतताई, किती पायल्याचा भात लागेल? आता महाप्रसादही आहे तर 4 पायल्याचा भात बनवा लागेल. मग वाटल्यास लागला गेला करता येते नाही का? आणि भाजी किती किलोची आहे तर? ताई भाज्या ना 2 आहेत. एक पाटोडीची भाजी आहे आणि एक चना आलू त्याची भाजी आहे. असं का? जास्त नका बनवू पण भाज्या आहे. 2 भाज्या आहेत का? इंदू, नैवेद्याच्या नाही करावं लागत का आधी? ते मोदक आणि लड्डू बनवा लागतील ना 21. हो मी आता सांगितली वहिनीला तुम्ही करा म्हणून. आणि प्रसाद वगैरे बनवा लागेल अजून रव्याची. हो तर पूजेच्या ना मी आणि वहिनी बनवून घेतो, बाकी स्वयंपाकाचा तुम्ही बघा. अद्रक लसूण वगैरे झाला का चिलून? गंगू मावशी चिलून राहिली तिकडे. असं का? गंगू मावशी आली का? कढी असेल ना? कढी किती लिटरची आहे? 4 लिटर आहे दही. तर त्याच्यामधून अर्धा लिटर प्रसादीसाठी तो दही काढावा लागेल, पंचामृतासाठी. मग बाकीची कढी बनवा लागेल. शांताताई तुम्ही ना चुली पेटवा. एका चुलीवर भाजी आणि एका चुलीवर कढी बनवून घ्या. आणि कुंता तू कणिक भिजवून घे. हो ठीक आहे ना, ठीक आहे. रजनीला सांगितलं मी चुली जमायसाठी. चुली बनवता येते रजनी. गंजे वगैरे कोणाकडे आहेत? तर मागेच घेऊन गेली रजनी. आणि शांताताई, पाटोळीची भाजी तुमच्या हाताची होऊ द्या मस्त. हो बाबा, जिथे जाते तिथं मलाच भाजी बनवायला लावतात. छान जमते ना तुमच्या हाताची भाजी, छान जमते. हो आणि बिघडली म्हणजे? नाही बिघडत बाबा, नाही बिघडत तुमच्या हाताची भाजी. ताई द्या ना तर सामान कोठं आहे तर. हो देते. वहिनी या इकडे, हा सामान आहे. हो येते. कोणता? तू भिजव कणिक, मी पेटवते चुली तिकडे. हो ताई, कणिक चालली आहे का? हो चाललीच आहे. कशामध्ये भिजव बाबा? इथं तर काही दिसून नाही राहिलं, सगळ्या कपाटामध्ये राहते यांचं सामान. कोणता? हा इकडे कोपर आहे कणिक भिजवायला मी. हो 1 2 3 4 गणपतीची जय जयकार. अरे बरोबर हात पकडा. बरोबर पकडा हात, मजबूत. हो काकाजी, मजबूतच हात पकडला. कसे चुपचाप नेऊन राहिले गणपती विसर्जन करायला? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 1 लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. लाल टमाटर है ताजा, गणपती हमारे है राजा. चल झाबरू, जाऊ दे, हळूहळू जाऊ दे ट्रॅक्टर. हो चला सगळे जण चला तिकडे विसर्जन करायला चला. कुंता, ललिता इकडे या ना. 1 2 3 4 गणपतीच्या गळ्यात धुर्व्याची हार. हे गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समृद्धी दे आणि पुढच्या वर्षी असा सुख समृद्धी घेऊन परत ये गणपती बाप्पा.
आमच्या गावातील सगळ्या लोकांवर तुझी कृपा राहू दे गणपती बाप्पा. शांतता 11 दिवस कसा गजबज गणपती लागत होता गावामध्ये, आता सुना सुना वाटेल. हो बापा, गणपतीजी आपल्या घरी चालले आता. अहो तिकडे आतमध्ये कशाला गेले तेवढे तुम्ही? तिकडे वदीवादी राहते ना. नाही आहे ना शांता, तू कशाला चिंता करते तर माहित नाही. आणि हा रमेश बाबूराव तिकडे वर का करून राहिले तर इकडे आलेच नाही ना. ते बटे फोटो काढून राहिले. मग गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला, 1 2 3 4 गणपती की जय जयकार. अरे झाबरू, तू तिकडे का करून राहिला? इकडे ये ना थोडा. नाही नाही बाबा, तिकडे आतमध्ये नाही येत, भीती वाटते मला. शांताराम, हळूहळू सोड, हळूहळू, गणेशजीला हळूहळू सोड. हो हो. पहा बापा सांभाळून. अरे पाहिला ना आम्ही, काळीनं आधी पाणी चेक केला. नाही तर चेकच केला म्हणाल. पोहता बिवता तर काही येत नाही पोरांच्यात. पहिले काम राहते. हा कशाला गेला तर माहित नाही. सोनू तिकडे. ए सोनू, बाहेर निघ ना. का मम्मी, इकडेच थांब मी. बरं तर ठीक आहे मंडळींना, आता आम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन करत आहोत. गणपती बाप्पांचे विसर्जन तर झाले, पण मी लेट व्हिडिओ टाकली तर याबद्दल माफी मागते. तर चूकभूल माफ करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.